कालीवाव म्हणतात. ही 500 रुपये किलो. 300 किलो. जवळा कसा आहे? 250. नमस्कार, मी पूनम स्वागत करते तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. आज आपण आलेलो आहोत कल्याणच्या कोणगावच्या आठवडी बाजारामध्ये. इथे सुकी मच्छीचं मार्केट भरतं. तर मी तुम्हाला इथले मच्छीचे प्रकार दाखवते, सुक्या मच्छीचे प्रकार आणि त्यांचे रेट आपण बघूयात आता कसे कसे येते. आणि नवीन नवीन वेगवेगळी मच्छी पण जी माहिती नसेल ती पण बघूयात कशी मिळते ती. त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तर चला आपण बघूयात काय काय सांगू. हे याला डोमा सांगतात. डोमा ना, कसे हे? हा डोमा 300 रुपये किलो असतो. 300 रुपये किलो. अच्छा, आणि काय कमी वगैरे बार्गेनिंग वगैरे करून? यामध्ये काय, हे मोठा डोमा आहे, यातली बारीक साईज येतो ते 250 रुपये किलो होता आज बाजारात. 250 रुपये. 22 हा खारा आहे. हां, हे कसं आहे? हे पिली 22 खारा आहे. याला 900 रुपये बोलून विकतात आम्ही लोक. 900 रुपये. 1000 बोलून 900 रुपये देतो. हे पिली 22 खारा आहे. ही मोठी वाव आहे, पिवली वाव. याला 1400 रुपयाचा भाव आहे. 1300 रुपयेपर्यंत देतात याला. अच्छा. दुसरा ही काली वाव आहे. याला काली वाव म्हणतात. ही 500 रुपये किलो आहे. बोंबील होते, बोंबील संपले. 600 रुपये किलो, 500 रुपये किलो बोंबील होते. संपले का? हां. आणि हे बाजार किती ते किती वेळ असतो? हे सकाळी 7 वाजता बाजार लागतो. 3, 3:30, 4 वाजतापर्यंत बाजार खपतो ते. अच्छा, खाली मंगळवारचा दिवस तयार बाजार असतो. फक्त मंगळवारीच असतो का? मंगळवारी असतो. आणि मच्छीचा टाइम म्हणजे संपेपर्यंत असतो की फक्त 3-4? 3, 3:30, 4 वाजतापर्यंत लोक असतात. आता लोकांचा माल कोणकोणचा संपला, आता लोक चालले निघून जातात. अच्छा, ठीक आहे, चालेल. थांब गर्दी दाखवते. जवळा कसा आहे? 250. इथे दांडी मच्छी पण आहे. ही 250 रुपये किलो आहे. बाकी इथे छोटे बोंबील आहेत, मोठे बोंबील आहेत. ते भरपूर जण आहेत मस्त मच्छी घ्यायला. लोक 1-1, 2-2 किलो मच्छी घेतात वेगवेगळ्या प्रकारचे. हे बारीक बोंबील तिथे. हे इथे जरा मोठे साईजमध्ये. प्रत्येकाकडे अशी वेगवेगळी मच्छी आहे. वेगवेगळी त्यांचे भाव पण वेगवेगळेच आहेत. काहींकडे 200ला आहे, काही 250ला आहेत, 300ला आहेत, 350ला आहे असे. हे कसे आहेत बोंबील? बोंबील काय 400 आहेत. 400 रुपये किलो. किलो. अच्छा. आणि हे पण 400 आहेत. सगळे 400 रुपयेच किलो आहेत. कमी नाही वगैरे? जास्त घेतले तर कमी वगैरे काय नाही? कमी नाही, पण भाव आहे 400चे येते. आणि हे 300 रुपयाला. 300. आणि हे काय इकडे बांगड्या? डोमा मासा 200. ढोमा मासा आहे का हा? कसा 200 रुपये किलो? पुढे बघा अजून काय आहे इथे. संपली होता मच्छी. हे पण सेमच आहे ना. हे 300 रुपये किलो. हे बारीक बोंबील आहेत ना? चांगला मार खायचा, चांगला हे आहे म्हणून. बारीक असते तर दिले तुम्हाला 300 रुपयाने मिळेल. मावशी कसे आहेत पापलेट? 700 रुपये किलो. 700 रुपये किलो. आणि हे बागडे 300 रुपये किलो. 300 रुपये किलो. सांगा ना मला जरा. हे कसे हे ना सोडे किती? 2000. 2000 किलो. 1800, 1600 पर्यंत. 1800-1600 पर्यंत मिळणार का? आणि हे कुठली मच्छी आहे? वाम आहे. ही 800 रुपये किलो आहे. 800 रुपये किलो. ही आहे 1200, 1400 रुपये. हे 1200 रुपये. पिवळी वाम आहे. अच्छा. वाव पिवळी आहे आणि साखर आहे. आणि हे काय इकडे? हे पाकट आहे. ते कसे आहे? हे पण 1200 रुपये. हे 600-500 दिले तरी एकदम चांगली क्वालिटी. आपल्या गावठी बोंबीला, आरणाची बोंबीला आहेत ते. इकडे काय हे सोडे? 500 कमी नाही, 500 माल नाही, तो गुजरातचा माल नाही.
नाही ताई कमी नाही. जवळा कसा आहे मावशी तो? चांगला आहे 300 रुपये किलो, सुकट आहे 400 रुपये ग्राम. अच्छा. आणि आपली ही कर्दी 350 मिळणार. तर इथे बघू शकता, इथे सगळ्यांचे रेट ठरलेले आहेत आणि त्यांच्या प्रत्येकाच्या जागा पण ठरलेल्या आहेत. तुम्ही आलात मंगळवारी तर बघा, तुम्ही आज ज्याच्याकडनं घ्याल ना, पुढच्या मंगळवारी ते तिथेच बसलेले असणार आहेत. आणि आता इथे बाजाराचं हे संपत आलेलं आहे वेळ. सकाळी 7 ते संध्याकाळी 6 पर्यंत असतो. काही जण ज्यांची जशी मच्छी संपणार तसे ते निघून जातात. तुम्ही याल तर लवकर या, सकाळी 7-8 वाजताच या शक्यतो. इथे तुम्हाला भरपूर चांगली मच्छी पण भेटेल आणि रेट पण बार्गेनिंग फक्त करता यायला हवी तुम्हाला. त्यामुळे तुम्ही जसे घ्याल ना तशी बार्गेनिंग व्यवस्थित करा. हे काय आहे? हे कुठली मच्छी आहे? पाकड बोलत मला सांगा ना, इथे हे रेट मच्छीचे प्रकार पण सांगा आणि भाव पण सांगा कसे आहेत ते. कोण? हे काय आपले सोडे आहेत ना? हे कसे आहेत? 400ला पावशेर आहे. हा बारीक सोडा आहे, अर्नाला सोडा आहे. आणि हा आपला लाल कोलंबीचा सोडा आहे, हा 500ला पावशेर आहे. अच्छा. आणि हे हा पाकड बोलर बोलतात. हा येतो 800 रुपये किलो, 900 रुपये किलो, 1000 रुपये किलो, जसा क्वालिटी राहील तसं. असे आणि तो कम पाकड आहे पातळमध्ये, हे तो 800ला किलो चालतो. 800 किलो का? आणि सुकट वगैरे आहे, जशी क्वालिटी घेणार तशी येते. सुकट कसे येते? सुकट 500ला किलो आहे, 400, 300, 3-4 क्वालिटीमध्ये. आणि इथे सुरमईची बोटी वगैरे आहे, पोपट मासा आहे, गोलीचा खरा आहे, वाम आहे. वाम कसे आहे? वाम आपल्याकडे 400-500 रुपये किलो आहे. काली वाम, पिवली वाम 1000 रुपये किलो. 1000 रुपये किलो का? आणि हे ही सुरमईची बोटी आहे, ती 1.5ला पावशेर आहे. 150ला. जावला 200. आणि जसा राहील. असं वाट्यावरती आहेत का? इथे बांगडा पण ठेवलेला आहे त्यांनी. 50ला 5 ठेवलेत वाट्यावरती. काहींकडे असं किलोवरती मिळतात, 300 रुपये 250 रुपये किलो. ह्यांनी 50ला 5 असं वाट्यावर लावलं बांगड्यांचा. 500. इथे वेगवेगळी मच्छी आहे, अशी किलोवरती पण आहे. परत दांडी मच्छी आहे, बोंबील आहेत. बोंबीलमध्ये 2-2, 3-3 प्रकार आहेत. जवळा आहे, सफेद जवळा आहे, हा लाल जवळा आहे. इथे ही पाकल मच्छी म्हणून काहीतरी बोलतात. ही पाकल मच्छी आहे. ही तुम्हाला काय माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा काय प्रकार आहे ते, मला माहीत नाही आहे. 300ला किलो. ही वाकट मच्छी आहे, ही 300 रुपये किलो आहे. मांदेली 200 रुपये किलो आहे. मग कसं आहे? अच्छा अच्छा. ढोमा मच्छी आहे, ही 250 रुपये किलो आहे. बाजूला मांदेली 200 रुपये किलो आहे. इथे माझ्या मागे बघू शकता तुम्ही, एवढा मोठा ग्राउंड आहे आणि तिथे मच्छी मार्केट भरतो मंगळवारचा. आणि प्रत्येकाच्या स्टॉलवरती वेगवेगळे रेट आहेत. वेगवेगळी मच्छी आहे, कुठे कमी आकाराची आहे, कुठे मोठ्या आकाराचे आहेत. बांगडे, सुरमई, अगदी मांदेली सुद्धा आहे. प्रत्येकाचे रेट वेगवेगळे. त्यामुळे तुम्ही आधी सगळीकडे फिरा, व्यवस्थित रेट काढून घ्या आणि तुमच्या पद्धतीने तुम्हाला वाटेल तशी बार्गेनिंग करा आणि मच्छी घ्या. मच्छी संपणार तशी माणसं निघून जातात. आणि तुम्ही इथे जर आला तर तुम्हाला व्यवस्थित बार्गेनिंग करता यायला हवी. त्यामुळे तुम्ही भरपूर मच्छी व्यवस्थित घेऊ शकता. आणि इथे खूप चांगली क्वालिटीमध्ये पण मच्छी आहे आणि रेट सुद्धा बरोबर आहेत ह्याचे. त्यामुळे आला तर इथे नक्की या कल्याणला. आणि मी ॲड्रेस आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथून तुम्ही नक्की या. इथे आपला आठवडी बाजार बघू शकता माझ्या मागे. आता थोडी कमी झालेली आहे गर्दी. सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत भरपूर गर्दी असते. इथे वेगवेगळी मच्छी आहे. इथेच मी आपला व्हिडिओ संपवते. तर आता भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये.